विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही 35,000 पर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर 50,000 प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी जी आकडेवारी सांगितली त्या पद्धतीने तुम्हाला पीक विमा मिळणार का, कसा मिळणार, किती मिळणार, कोणाला मिळणार, याच्यामध्ये तथ्य किती, सत्य किती हे आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जे विधान केलंय की कोरडवाहू शेतकऱ्याला 2 हेक्टर पर्यंत 35,000 रुपये इतका पीक विमा मिळू शकतो, तर बागायतीला 50,000 पर्यंत पीक विमा मिळू शकतो। मात्र दुर्दैवानं म्हणावं लागतं की मुख्यमंत्री स्पष्ट खोटं बोलत आहेत। कसं ते जाणून घ्या। सध्याची सिस्टीम काय आहे पीक विम्याची, तर ती मंडळावर आधारित आहे। जर मंडळाची आणेवारी, मंडळाचं मागच्या 7 वर्षापैकी बेस्ट 5 इयरचं उत्पादन आणि त्या उत्पादनाच्या तुलनेत या वर्षीचं उत्पादन आणि त्या उत्पादनामध्ये जर कमी आली तर मंडळानुसार पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई पीक विम्याची मिळणार आहे। मात्र फडणवीस साहेब म्हणतात की ज्या शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालं, जर तो कोरडवाहू असेल तर 35,000 पर्यंत, बागायती असेल तर 50,000 पर्यंत नुकसान भरपाई मिळणार। मात्र उदाहरणादाखल सांगायचं झाल्यास माझं गाव हिवरा गडलिंग आहे, ठीक आहे, माझं मंडळ मलकापूर पांगरा आहे। या मलकापूर पांगरा मंडळामध्ये माझं गाव आहे। माझ्या गावामध्ये 300-400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि या ठिकाणी खूप नुकसान झालंय 100% पर्यंत। मात्र इतर गावं सुव्यवस्थित आहेत, म्हणून मलकापूर पांगरा या मंडळाचा पीक कापणी प्रयोग हा चांगल्या पद्धतीचा आलेला आहे। त्यामुळं माझ्या गावाला घंटाही मिळणार नाही। हे सिद्ध करते की मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत। हे मुख्यमंत्र्यांचं खरं केव्हा ठरलं असतं, जेव्हा ट्रिगर असते। हे महायुती सरकारचं पाप आहे की त्यांनी काढणी पश्चात नुकसान भरपाई, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, त्याचबरोबर वेगवेगळ्या हवामान कारणामुळे किंवा पाऊस उशिरा आल्यामुळे पेरणी न होणे, हे जे ट्रिगर होते हे काढून टाकलेले आहेत आणि ते ट्रिगर काढल्यामुळं या वर्षी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच नाही ही वस्तुस्थिती आहे। ॲग्रोवन सुद्धा हेच सांगताय, इतर लोक सुद्धा हेच सांगतायत आणि मी तुम्हाला तथ्य आणि वस्तुस्थिती सांगतोय की माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जे विधान केलेले आहे, हे विधान जेव्हा महाराष्ट्रावर प्रचंड ओला दुष्काळ आला होता आणि त्यावेळेस प्रचंड मुख्यमंत्री आणि सरकार ट्रोल व्हायला लागलं होतं, अशा याच्यामध्ये आपल्या आकडे फुगवण्यासाठी त्यांनी हे 35,000 आणि 50,000चं चॉकलेट दिलेलं आहे। मात्र त्यांनाच माहिती नाही की आपणच ट्रिगर ठेवलेले नाहीत। जर ट्रिगरच नाही तर अशा पद्धतीची नुकसान भरपाई कशी काय मिळणार, हा महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे मुख्यमंत्री दुर्दैवानं म्हणावं लागतं की ते लबाड बोलतायत, खोटं बोलतायत। महाराष्ट्रभरामध्ये पीक विम्याची पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे अतिशय तुटपुंजी अशी पीक विमा भरपाई मिळणार आहे। जेव्हा तुमच्या ती खात्यात येईल त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये येईल की राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला। अनेकांना वाटत असेल की आम्ही महायुती किंवा भाजपच्या विरोधात बोलतो, तर विषय तसा नाही। आम्हाला काँग्रेसबद्दल किंवा महाविकास आघाडीबद्दलही सौख्य नाही। आमचं सौख्य आहे आमचा शेतकरी बाप आणि त्याच्यासाठीचे कायदे, त्याच्यासाठीची जर होत असेल फसवणूक तर ती पारदर्शकपणे टरा या सरकार पुढं, शेतकऱ्या पुढं सांगणं आमचं काम आहे आणि ते आम्ही बाणेदारपणे करत राहणार। धन्यवाद।